एका दिवसात दोनदा दर जाहीर, सराफा बाजारात ऐतिहासिक गोंधळ. आज सराफा बाजारात जे घडलं ते सामान्य नव्हतं, तर इतिहासात नोंद होईल असं होतं. सकाळी बाजार उघडताच नेहमीप्रमाणे सोन्या चांदीचे दर जाहीर झाले. हे दर पाहून व्यापारी, ग्राहक आणि गुंतवणूकदारांनी व्यवहार सुरू केले. सकाळच्या दरांवर खरेदी विक्री सुरू असताना कुणालाही कल्पना नव्हती की काही तासात सगळं चित्र बदलेल. दुपारच्या सुमारास अचानक नवीन दर जाहीर झाले. हे दर सकाळच्या दरांपेक्षा पूर्णपणे वेगळे होते. यामुळे बाजारात एकच खळबळ उडाली. अनेक ग्राहकांनी सकाळी पाहिलेले दर पुन्हा तपासले. टीव्ही, मोबाईल आणि दुकानात दाखवलेले दर जुळत नव्हते. काही ठिकाणी ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये वादही झाले, कारण एकाच दिवशी दोन दर असणे ही बाब अत्यंत दुर्मिळ आहे. याआधी सकाळी दर जाहीर झाले की दिवसभर तेच दर लागू असायचे. आज मात्र ही पद्धत पूर्णपणे मोडीत निघाली. व्यापाऱ्यांना व्यवहार थांबवावे लागले. काही दुकानांनी तात्पुरती खरेदी बंद केली. ग्राहक संभ्रमात पडले. आम्ही सकाळी खरेदी केली, दुपारी दर कमी झाले, अशी तक्रार अनेकांनी केली. हा प्रकार 125 वर्षात पहिल्यांदाच घडल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे सराफा बाजारात विश्वासाचा प्रश्न निर्माण झाला. दररोजचा शिस्तबद्ध व्यवहार अचानक अस्थिर झाला. आजचा दिवस सराफा बाजारासाठी धक्कादायक ठरला. चीनमधील धक्कादायक आर्थिक बातमी आणि जागतिक बाजाराची उलथापालथ. आजच्या या गोंधळामागे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय कारण आहे. ते कारण म्हणजे चीनमधून आलेली धक्कादायक आर्थिक बातमी. चीनने जागतिक बाजारात एक मोठी आर्थिक खेळी केली आहे. ही खेळी थेट अमेरिकन डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान देणारी आहे. आजपर्यंत सोन्याचे दर प्रामुख्याने डॉलरच्या हालचालींवर अवलंबून होते. डॉलर मजबूत झाला की सोनं महागायचं, डॉलर कमजोर झाला की सोनं स्वस्त व्हायचं. मात्र चीनने आपलं चलन युआन पुढे आणण्याचा मोठा डाव टाकला आहे. जागतिक व्यवहारात डॉलरऐवजी पर्यायी यंत्रणा उभी करण्याचा हा प्रयत्न आहे. याचा थेट परिणाम मौल्यवान धातूंवर झाला. मोठ्या गुंतवणूकदारांनी तात्काळ आपली पोझिशन बदलायला सुरुवात केली. काहींनी सोनं विकायला सुरुवात केली, काहींनी नवीन खरेदी थांबवली. जागतिक बाजारात अचानक अनिश्चितता वाढली. ही बातमी येताच आंतरराष्ट्रीय दर घसरले आणि त्याचा परिणाम भारतीय बाजारावर काही तासात दिसून आला. म्हणजेच भारतात जे घडलं ते अचानक नव्हतं, तर जागतिक घडामोडींचा परिणाम होता. चीनची ही हालचाल पुढील काही महिने बाजार अस्थिर ठेवू शकते. यामुळे गुंतवणूकदार अधिक सतर्क झाले आहेत. आजचा धक्का हा फक्त सुरुवात असल्याचं तज्ज्ञ सांगतात. 18 कॅरेट सोन्याची जोरदार घसरण, सामान्य ग्राहकांसाठी मोठी संधी. 18 कॅरेट सोनं हे प्रामुख्याने सामान्य ग्राहक आणि दागिन्यांसाठी वापरलं जातं. आज 18 कॅरेट सोन्याने अचानक पलटी मारली. कालपर्यंत 18 कॅरेटचा दर सातत्याने वाढत होता. लोकांना वाटत होतं की आजही किंचित वाढ होईल. मात्र दुपारी जे दर आले त्यांनी सर्वांना धक्का दिला. काल 18 कॅरेट सोन्याचा दर 10,711 रुपये प्रति ग्राम होता. आज तो थेट 10,401 रुपये प्रति ग्रामवर आला. एका ग्राममागे तब्बल 310 रुपयांची घट झाली. तोळ्याच्या हिशोबाने पाहिलं तर जवळपास 3,100 रुपयांची घसरण झाली. ही घट सामान्य नव्हे तर मोठी मानली जाते. ज्या ग्राहकांनी काल खरेदी पुढे ढकलली होती ते आज आनंदी आहेत. लग्नसराईसाठी खरेदी करणाऱ्यांना हा मोठा दिलासा आहे. 18 कॅरेटमध्ये डिझायनर दागिन्यांची मागणी जास्त असते. त्यामुळे बाजारात आज गर्दी वाढलेली दिसून आली. काही ग्राहकांनी दुपारचे दर येईपर्यंत थांबण्याचा निर्णय योग्य ठरला. मात्र सकाळी खरेदी करणारे ग्राहक नाराज झाले. या घसरणीमुळे 18 कॅरेट सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते हा दर दीर्घकाळ टिकेलच असं नाही. पुढील काही दिवस चढउतार संभवतात. मात्र आजच्या घसरणीने बाजाराला मोठा धक्का दिला आहे. 22 कॅरेट सोनं, लग्नसराईच्या बाजाराला अचानक झटका. 22 कॅरेट सोनं हे भारतात सर्वाधिक लोकप्रिय आहे. लग्न, सण आणि गुंतवणूक यासाठी 22 कॅरेटला सर्वाधिक मागणी असते. आज या सोन्यानेही मोठी घसरण नोंदवली. काल 22 कॅरेटचा दर 12,714 रुपये प्रति ग्राम होता. आज दुपारी तो थेट 12,346 रुपये प्रति ग्रामवर आला. म्हणजेच एका ग्राममागे जवळपास 368 रुपयांची घट झाली. तोळ्याच्या हिशोबाने पाहिलं तर सुमारे 3,700 रुपयांचा फरक पडला. ही घसरण अचानक आणि अनपेक्षित होती. लग्नासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी करणाऱ्यांसाठी ही बातमी दिलासादायक आहे. मात्र सोनार आणि व्यापारी यांच्यासाठी ही परिस्थिती अडचणीची आहे. कारण सकाळी घेतलेला साठा दुपारी तोट्यात गेला. काही दुकानांनी नवीन दरांवर विक्री थांबवली.
22 कॅरेटमध्ये गुंतवणूक करणारे ग्राहक संभ्रमात आहेत. आता घ्यावं की अजून थांबावं हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. 2026च्या सुरुवातीला दरात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे. सरकारच्या नव्या धोरणाचा परिणाम 22 कॅरेटवर जास्त होऊ शकतो. म्हणूनच हा दर निर्णायक मानला जात आहे. आजची घसरण ही तात्पुरती की दीर्घकालीन याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. 22 कॅरेट बाजारासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला. चांदीची घसरण, गुंतवणूकदारांना अनपेक्षित धक्का. आज सोन्यासोबत चांदीनेही मोठी हालचाल दाखवली. काल चांदीचा दर 245 रुपये प्रतिग्राम होता, म्हणजेच 1 किलो चांदी 2,45,000 रुपयांवर होती. आज अचानक चांदीचा दर 235 रुपये प्रतिग्रामवर आला, म्हणजेच 1 किलो चांदी थेट 2,35,000 रुपयांवर आली. म्हणजेच एका दिवसात 10,000 रुपयांची घसरण. 2025च्या सुरुवातीला चांदी 90,000 रुपये किलो होती. तिथून इथपर्यंतचा प्रवास वेगाने झाला. मात्र आजचा धक्का गुंतवणूकदारांसाठी मोठा आहे. काहींनी चांदीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. आजच्या घसरणीने त्यांना तात्पुरता तोटा झाला. चीनच्या हालचालींचा पहिला फटका चांदीला बसल्याचं तज्ज्ञ सांगतात. पुढील काही दिवस चांदीत अधिक अस्थिरता दिसू शकते. मात्र दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांदी अजूनही मजबूत मानली जाते. आजची घसरण ही बाजारातील भीतीचा परिणाम आहे. जागतिक परिस्थिती स्थिर झाली तर चांदी पुन्हा उभारी घेऊ शकते. 24 कॅरेट सोनं, शुद्ध सोन्यातील सर्वात मोठी घसरण. 24 कॅरेट सोनं म्हणजे शुद्ध सोनं. गुंतवणूकदारांचा हा सर्वात आवडता पर्याय आहे. आज या सोन्याने सर्वात मोठी पलटी मारली. काल 24 कॅरेटचा दर 14,000 रुपये प्रतिग्राम होता. आज तो थेट 13,600 रुपये प्रतिग्रामवर आला. एका ग्राममागे तब्बल 400 रुपयांची घट झाली. तोळ्याच्या हिशोबाने पाहिलं तर जवळपास 4,000 रुपयांची घट झाली. ही घट गुंतवणूकदारांसाठी मोठा इशारा आहे. ज्यांनी मोठ्या प्रमाणात सोनं साठवून ठेवलं होतं ते चिंतेत आहेत. काही गुंतवणूकदारांनी नफा वाचवण्यासाठी विक्री सुरू केली आहे. 24 कॅरेट सोनं जागतिक घडामोडींना सर्वाधिक संवेदनशील असतं. म्हणूनच चीनची बातमी सर्वात आधी इथे परिणाम करते. 2026मध्ये सरकारचं नवं धोरण 24 कॅरेटवर जास्त परिणाम करू शकतं. तज्ज्ञांच्या मते पुढील काही आठवडे निर्णायक असतील. आजची घसरण ही गुंतवणूकदारांसाठी संधीही ठरू शकते. मात्र घाईघाईने निर्णय घेणं धोकादायक ठरू शकतं. 24 कॅरेट सोन्याचा आजचा दिवस इतिहासात नोंदवला जाईल. आज सोन्या चांदीच्या बाजारात जे घडलं ते केवळ दर वाढघट एवढ्यावर मर्यादित नाही. आजचा दिवस गुंतवणूकदारांसाठी एक मोठा इशारा देणारा ठरत आहे. कारण आज बाजाराने असे संकेत दिले आहेत जे सहसा मोठ्या हालचालींपूर्वी दिसतात. सकाळी दर स्थिर वाटत होते, मात्र दुपारनंतर अचानक झालेल्या घसरणीने गुंतवणूकदारांची झोप उडवली आहे. विशेषतः जे लोक सोन्याकडे दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहतात ते सध्या संभ्रमात आहेत. आजची घसरण ही केवळ तांत्रिक नाही तर मानसिक परिणाम करणारी आहे. बाजारात भीती निर्माण झाली आहे आणि जेव्हा बाजारात भीती असते तेव्हा मोठ्या हालचाली घडतात. आजचे संकेत स्पष्ट सांगतायत की पुढील काही दिवस अत्यंत निर्णायक असतील. आज सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मोठ्या गुंतवणूकदारांची हालचाल. जे लोक लाखो कोटींच्या व्यवहारात खेळतात त्यांनी आज अचानक दिशा बदलली आहे. काही मोठ्या इन्व्हेस्टर्सनी सोनं विकायला सुरुवात केली आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे जागतिक अनिश्चितता, चीनची आर्थिक खेळी, डॉलरचं डळमळीत वर्चस्व आणि 2026च्या धोरणात्मक बदलांची भीती. मोठे गुंतवणूकदार नेहमीच आधी हालचाल करतात आणि नंतर सामान्य बाजार त्यामागे जातो. आज दिसणारी विक्री ही नफा वसुली नसून जोखमीपासून बचाव आहे. जेव्हा मोठे खेळाडू बाहेर पडू लागतात तेव्हा बाजारात अस्थिरता वाढते. आजची विक्री ही संकेत देते की पुढे अजून चढउतार संभवतात. म्हणूनच ही हालचाल अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. सर्वसामान्य लोक 10-20 ग्राम सोनं घेतात, पण बाजारात असेही गुंतवणूकदार आहेत जे किलोच्या हिशोबाने सोनं खरेदी करतात. आज या वर्गात सर्वाधिक घाबराट पाहायला मिळाली. कारण एका तोळ्याला 3-4 हजार रुपये घसरण ही लहान वाटते, पण किलोच्या हिशोबाने पाहिलं तर तोटा लाखांमध्ये जातो. आज 24 कॅरेट सोन्यात आलेली घसरण किलोने सोनं ठेवणाऱ्यांसाठी मोठा धक्का ठरली आहे. काही गुंतवणूकदारांनी तातडीने विक्रीचे आदेश दिले. काहींनी बाजार पाहून थांबण्याचा निर्णय घेतला. या वर्गाला सर्वाधिक भीती 2026च्या बदलांची आहे. कारण धोरण बदलले तर मोठ्या साठ्यावर थेट परिणाम होतो. आजची घसरण म्हणजे फक्त सुरुवात असू शकते. हीच भीती सध्या मोठ्या गुंतवणूकदारांच्या मनात आहे. 2026 हे वर्ष सोन्या चांदीच्या बाजारासाठी निर्णायक ठरू शकतं. सरकारने काही धोरणात्मक बदलांवर चर्चा सुरू केली आहे. आयात शुल्क, कररचना आणि व्यवहार नियमांमध्ये बदल शक्य आहेत. जर आयात शुल्क वाढलं तर सोनं पुन्हा महाग होऊ शकतं.
जर कर सवलत किंवा सुलभीकरण झालं तर दरात स्थिरता येऊ शकते. डिजिटल गोल्ड, ई गोल्ड यांना प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. फिजिकल गोल्डवर काही बंधने येण्याची चर्चा आहे. याचा परिणाम मोठ्या साठ्यावर होऊ शकतो. 2026 मध्ये गुंतवणुकीची पद्धत बदलू शकते. म्हणूनच आजचे निर्णय फक्त आजसाठी नसून उद्यासाठीही आहेत. तज्ज्ञांचा सल्ला न घेता घाईघाईने निर्णय घेणं धोकादायक ठरू शकतं. 2026च्या उंबरठ्यावर उभा असलेला बाजार आज प्रत्येक गुंतवणूकदाराला सावध राहण्याचा इशारा देत आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.